या मंदिरात हनुमंतरायांनी शनिदेवाला त्यांच्या पायाखाली दाबलेले आहे। या मंदिरातील आर्किटेक्चर खूपच सुंदर आहे। नमस्कार मंडळी, आज मी आलो आहे गुजरातच्या सारंगपूर मध्ये स्थित असलेल्या श्री कष्टभंजन धाम मध्ये हनुमानजींच्या दर्शनासाठी। तर येथे मी कालच आलो होतो आणि आता मी कष्टभंजन देवाच्या दर्शनासाठी आलो आहे। तर इथे दररोज सकाळी हनुमानजींची आरती होते, तर आरतीमध्ये सहभागी होण्यासाठी मी इथे सकाळीच आलो आहे। या मंदिराची कथा अशी आहे की खूप वर्षांपूर्वी या ठिकाणी शनिदेवाची वक्रदृष्टी होती, त्यामुळे येथील नागरिकांना खूप त्रास होत होता। तेव्हा येथील नागरिक हनुमानजींच्या शरणी गेले। जेव्हा ही गोष्ट शनिदेवाला समजली तेव्हा ते खूप घाबरले आणि त्यांच्या रक्षणासाठी स्त्री रूप धारण केले। पण हनुमानजींना त्यांची ही योजना समजली तेव्हा त्यांनी स्त्री रूप धारण केलेल्या शनिदेवाला त्यांच्या पायाखाली दाबले व तुम्ही व्हिडिओ मध्ये सुद्धा पाहू शकता हनुमानजींच्या पायाखाली स्त्री रूपात शनिदेव आहेत। आज देखील इथे भाविक शनिपीडेपासून मुक्त होण्यासाठी येथे येत असतात। या मंदिरात हनुमानजींची खूपच सुंदर आरती होते। या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आता मी स्वामीनारायण मंदिराजवळ आलो आहे। या मंदिरासमोर खूपच सुंदर व्हाईट मार्बलने बनवलेला मंदिर आहे व या मंदिराचा आर्किटेक्चर खूपच सुंदर आहे। तर जेव्हा मी या ठिकाणी आलो होतो तेव्हा स्वामीनारायण मंदिर बंद झाला होता। आता मी हनुमानजींच्या 54 फूट उंच असलेल्या स्टॅच्यू जवळ आलो आहे। हा पूर्ण स्टॅच्यू धातूंपासून बनवलेला आहे, जो रात्रीच्या वेळी लाईट चालू झाल्यानंतर खूपच सुंदर दिसतो।